सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी पत्रकार चंद्रशेखर जाधव। आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या जे वातावरण आहे हे वातावरण फार धोकादायक असं वातावरण आहे। कधी संविधानाची विटंबना केली जाते तर कधी बाबासाहेबांना त्यांची विटंबना केली जाते। अशा परिस्थितीमध्ये सध्या अमित शाह नावाचा एक तडीपार असणारी व्यक्ती, ज्याला या देशाचं गृह खातं दिलेलं आहे, त्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या बाबतीत संसदेमध्ये जे विधान केलं याचा सगळीकडेच निषेध केला जातो आहे। तो असं म्हणाला की सध्या आंबेडकर नावाचं एक फॅशन झालेली आहे, सारखं आंबेडकर 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 आंबेडकर। त्यापेक्षा तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुमच्या 7 पिढ्या ह्या स्वर्गामध्ये गेल्या असत्या, अशा प्रकारचं वक्तव्य त्याने केलेलं आहे। अर्थात हा अंधश्रद्धाळू आणि अद्भुत शक्तींना मानणारा हा माणूस, त्याने उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला विद्वान बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे या देशाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाण्यासारखं आहे। बाबासाहेबांचं ज्ञान आणि बाबासाहेबांची जी काय विद्वत्ता आहे ही संपूर्ण जगाने ओळखलेली आहे। सिम्बॉल ऑफ द नॉलेज असं बाबासाहेबांच्या बाबतीत बोललं जातं। आणि अशा महामानवाला, अशा ह्या राष्ट्रपुरुषांना अशा पद्धतीने जर हा अमित शाह जर बोलत असेल तर त्याचं सर्वप्रथम मी कडक शब्दात निषेध व्यक्त करतो। आणि या संदर्भात कुरार आणि दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील तमाम आंबेडकरी अनुयायी, संविधानप्रेमी हे आता मैदानात उतरलेले आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सर्वच आंबेडकर प्रेमी, संविधानप्रेमी हे मालाड पूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि ते अमित शाह याचा निषेध करणार आहेत। अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे आणि अमित शाह सारखी व्यक्ती त्या पदावर असता कामा नये, अशा प्रकारची भूमिका उद्या आंदोलनकर्ते घेणार आहेत। आणि त्याचबरोबर परभणीमध्ये जी काही घटना घडली त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा विधी शाखेचा स्टुडंट, त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू पावलेला आहे। आणि त्याचबरोबर परभणीतील बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे, त्यांचीही परिस्थिती गंभीर आहे। त्याही घटनेचा आम्ही निषेध उद्या करणार आहोत। आणि म्हणून तमाम आंबेडकरी विचाराच्या संविधानप्रेमी जनतेनं उद्या 11 वाजता दिंडोशीतील सर्वच जनतेनं उद्या 11 वाजता या ठिकाणी यायचं आहे, अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।